आसू सरले सरले आता मुंदके उरले. बाप होता आमचा कणा आठवण येते क्षणोक्षणा. सांग सांग देवा कार विपरीत केलं. झाड सावलीच नेलं माग काही न उरलं. झाड सावलीच नेलं आता खेळ हा कोणासी. झालं रिकाम आभाळ आता चटके उरासी. बाप गेला दूर देसी बाप गेला दूर. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माऊली आधार आश्रम माळेगाव नसरापूर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाप म्हणजे जगण्याचं माप. बाप म्हणजे पाठीवरची थाप. रागवला तरी त्याची माया अमाप. तो आमचा बाप. बाप म्हणजे ध्येयाकडे नेणारी शिडी. बाप म्हणजे संकटातून पार करणारी होडी. तिखट वागला तरी त्याच्या तिखट वागण्यातही आयुष्यभराची गोडी. तो म्हणजे बाप. तो म्हणजे बाप. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक. बाप म्हणजे जगणं आपोआप. अरे तुमचा बाप जिवंत असला ना त्याच्या इतका मोठा आधार जगामध्ये कोणाचा नसतोय. तुमच्यावर संकट येऊ द्या मुलांनो. जर तुमचा बाप जिवंत असेल ना हळूच तुमचा बाप जवळ येतो. तुमच्या पाठीवर हात ठेवतो. ए पोरा रडायचं नाही. आणखी तुझा बाप जिवंत आहे. बाप मेला ना पुन्हा रडायचं नाही घाबरायचं नाही म्हणणारा माणूस पुन्हा जीवनामध्ये नाही भेटत बाबांनो. बाप तो बाप असतो. बाप तो बाप असतो. अरे शरीराचा मणका मोडल्यावर शरीर काम करत नाही. तसं घरातला करता बाप मेल्यावर घर कोडमळल्याशिवाय राहत नाही बाबांनो. घर कोडमळल्याशिवाय राहत नाही. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज 1674 32 मन सोन्याच्या सिंहासनावर बसत होते. बसले दहाई मोकळून रडायला लागले. आऊ साहेबांनी विचारलं का हो राज 32 मन सोन्याच्या सिंहासनावर तुम्ही बसताय रडताय का. त्यावेळी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज म्हणतायत आज मी 32 मन सोन्याच्या सिंहासनावर बसलोय पण हे माझं वैभव पाहायला आज माझा बाप जिवंत नाहीये. माझा बाप जिवंत नाहीये. बाप करी जोडी लेकुराचे ओडी आपुली कुरवंडी वाळवणी. तुमचा बाप जिवंत असला ना विचारा आमच्या देवीदास दादाला. आज आमचा बाप नाही पण त्यांचा स्पर्शासाठी मी तडफडतोय. आज ते नसले तरी त्यांनी जे कपडे घातल्यात ना ती कपडे मला घालायच्यात. कारण माझ्या श्राद्धाला त्या कपड्याच्या रूपाने माझ्या बापाचा स्पर्श माझ्या शरीराला होईल आणि माझं शरीर पवित्र होईल. म्हणून आपल्या बापाचे कपडे घालणारा आजच्या कलियुगातला पुंडलिक आहे महाराज माझा देवीदास दादा. किती आपल्या बापावर प्रेम करावं हे माझ्या देवीदास दादाकडून शिकावं. तुमचा बाप जर जिवंत असेल ना जिवंत असताना काय नाही वाटत बाबांनो. तुमचा बाप काय आहे तुम्हाला कळायचं असेल तर कधीतरी जिथं बाप झोपतो ना तिथं जाऊन पहा. रात्रीच्या 2 वाजता पहा. अरे तुमच्या अंगावर फाटलेले कपडे कधी दिसणार नाही. नवीन कपडे तुमच्या बापाने घेतली त्याच्या अंगावलं पणेल पा फाटलेलं दिसेल. त्याचे चप्पल पा 10 वेळा शिवल
तुमच्या अंगामध्ये चांगली कपडे चांगली बूट देणारा बाप असतो. पण कधीतरी बाजाराच्या ठिकाणी जा, 2500 3000 रुपयाचा कपडा बापासाठी विकत घ्या. टेलर कधी या, तुमचा आमचा टेलर बदलतो बाबांनो, पण 50 वर्ष झालं तरी आपल्या बापाचा एकच टेलर असतो. त्या टेलरला सांगा, लय महागातला कपडा आणलाय, माझ्या बापासाठी आणला, एवढा शिवून दे. शिवलेला कपडा बापाच्या हातामध्ये द्या. बाबा माझ्या कष्टातून आणलाय सांगा. अरे तुमच्या गळ्यात पडेल बाप, कशाला आणला लेकरा एवढा महागातला. ऐका वळती कर, एवढं प्रेम करील त्या कपड्यावर, एवढं प्रेम करील, ज्या दिवशी तुमचा बाप मरेल ना त्या दिवशी त्याच्या अंगावर पा. अरे तुम्ही विकत आणलेला कपडाच तुमच्या बापाच्या अंगावर दिसेल. तो बाप असतो, तो बाप असतो. बाप गेला ना जीवनाचा आधार निघून जातो. संपलंय माझं कीर्तन. एक अर्ध्या मिनिटाची कथा सांगतो, खरंच थांबतो. एक गरीब कुटुंब होतं, दोघं नवरा बायको आहेत. मुलगा नाहीये. 14व्या वर्षी एक मुलगा झालं. मुलगा जन्माला आलं, 2 वर्षांनी मुलाची आई वारली. तेव्हापासून ठरवलं बापाने मुलासाठी जगायचंय. मुलाला शाळेत घातला, अनेक परीक्षा पास झाला मुलगा. बाप दुसऱ्याच्या इथं गडी म्हणून काम करायचा, पण त्याच्या बापाच्या कष्टाचं चीज केलं. मुलगा एक दिवस कलेक्टर झाला. कलेक्टर झाल्यावर शहराच्या ठिकाणी होता मुलगा. 3 वर्षांनी बाप आपल्या कलेक्टर मुलाला भेटायला गेला. कलेक्टरच्या खुर्चीवर बसलेलं पाहिलं आपल्या मुलाला, आनंद अश्रू डोळ्यातून येत आहेत. मुलाच्या जवळ गेला, खुर्चीच्या जवळ बसा. कलेक्टर साहेब तुम्ही खुर्चीवरच बसा, मला तुम्हाला खुर्चीवर बसलेलं पाहिजे. मुलगा बसला होता, गप्पा गोष्टी झाल्या आणि बाप जायला निघाला. जाता जाता बापाने कलेक्टर साहेबांना प्रश्न विचारला. संपलंय माझं कीर्तन, ऐका. कलेक्टर साहेबा एका प्रश्नाचं उत्तर मला द्या. विचारा ना बाबा, सांगा जगातला सगळ्यात मोठा कोण आहे, भाग्यवान कोण आहे? कलेक्टर साहेब खुर्चीवर बसले होते, आपल्या छातीला हात लावला. बाबा जगातला सगळ्यात मोठा मी आणि भाग्यवानही मीच आहे. बापाला वाईट वाटलं, दुसऱ्याच्या इथं गडी म्हणून काम केलं आणि पोरग कलेक्टर झाले म्हणतोय मी मोठा आहे, मी भाग्यवान आहे. परत विचारलं, परत एकदा विचारतोय, कलेक्टर साहेबा सांगा कोण मोठा आहे, कोण भाग्यवान आहे? परत कलेक्टर साहेबांनी खुर्चीवर बसून मी मोठा आहे, मी भाग्यवान आहे. बापाला वाईट वाटलं, बाप रडत रडत जायला निघाला. पोराला गर्व झाला काय जणू. दरवाजापाशी आल्या परत मागं वळून शेवटचा विचारतोय, कलेक्टर साहेबा सांगा जगातला सगळ्यात मोठा कोण आहे, भाग्यवान कोण आहे तुमच्यासाठी? त्यावेळी कलेक्टर साहेब आत्ता खुर्चीवरून उठले आणि आपल्या बापाकडे हात करून म्हणतायत, बाबा जगातले सगळ्यात मोठे तुम्ही आहात आणि भाग्यवानही तुम्ही आहात. बाप म्हणला तू खोटं बोलतोयस, तू दोन उत्तर असे का देतोयस? यापूर्वी 2दा मी तुला विचारलं, सांग जगातला सगळ्यात मोठा कोण आहे, भाग्यवान कोण आहे? तू छातीवर हात लावून म्हणलास मी मोठा आहे, मी भाग्यवान आहे. आणि आता 3ऱ्या वेळेला विचारलं तर म्हणतो का तुम्ही मोठे, तुम्ही भाग्यवान आहे? असे 2 उत्तर का देतोय? त्यावेळी कलेक्टर साहेब उठतायत, रडतायत आणि सांगतायत, बाबा खरंय सुरुवातीला 2दा मी बोललो मी मोठा आहे, मी भाग्यवान आहे. का बोललो माहितीये का बाबा? ऐका. सुरुवातीला 2दा ज्यावेळी मला तुम्ही विचारलं ना, सांग जगातला सगळ्यात मोठा कोण आहे, भाग्यवान कोण आहे, बाबा आठवा ना, हे विचारत असताना तुम्ही माझ्या खुर्चीच्या कडेला उभे होते आणि तुमचा उजवा हात माझ्या पाठीवर होता. मी खुर्चीवर बसलो होतो पण तुमचा उजवा हात माझ्या पाठीवर होता. बाबा मी म्हणलो मी मोठा आहे, मी भाग्यवान आहे, कारण माझ्या बापाचा हात माझ्या पाठीवर होता. माझ्या बापाचा हात माझ्या पाठीवर होता. ज्याच्या पाठीवर बापाचा हात आहे ना, त्याच्या इतका मोठाही कोणी नाहीये आणि भाग्यवानही कोणी नाहीये. बाबा मी बोललो मी मोठा आहे, मी भाग्यवान आहे, कारण माझ्या बापाचा हात माझ्या पाठीवर होता. बाप तो बाप असतो बाबांनो. ते गेल्यानंतर दुःख होतं. संपलंय माझं कीर्तन. बाप स्वाभिमानी बाळा, त्याचा कणकर कणा, त्याच्या काळ जात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याच हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. आमचा बाप गेला, आमच्या डोळ्यातला अश्रू मात्र संपत नाहीये. आसू सरले सरले आता हुंदके उरले. बाप होता आमचा कणा,
आठवण येते क्षणोक्षणा. सांग सांग देवा कार विपरीत केलं. झाड सावलीच नेलं माग काही न उरलं. झाड सावलीच नेलं आता खेळ हा कोणासी. झालं रिकाम आभाळ आता चटके उरासी. बाप गेला दूर देसी. बाप गेला दूर